फडणवीस, नेमका किती अन्याय आणि अत्याचार करणार आहात तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेवरती? नेमकं तुमच्याकडे संवैधानिक मागण्या बी करायच्या नाहीत का? तुम्हाला प्रश्न बी विचारायचे नाहीत का? मग तुम्ही राज्य कशाला करताय? डायरेक्ट हुकुमशाही घोषित करा ना. 21 जानेवारी 2026 ला मुंबईच्या आझाद मैदानावरती धनगर बांधव आरक्षणाच्या लढ्यासाठी उपोषणाला बसणार होते. तुम्हाला त्याची रितसर नोटीस दिली, परवानगी मागितली, पण तुम्ही परवानगी नाकारली, कारण की तुम्ही असं बी मोगलाईचं सरकार चालवताय. त्यानंतर धनगर बांधवांची धरपकड चालू केली. मागच्या 2-3 दिवसापूर्वी धनगर आरक्षणासाठी लढणारे दीपक बोराडे यांना तुम्ही अटक केली, नजर कैदेत ठेवला आणि त्यानंतर सोडून दिलं. ते कसे बसे गनिमी कावा करून मुंबईला पोहोचले. मुंबईमध्ये आता हजारो धनगर बांधव पोहोचलेले आहेत. त्यांना तुम्ही पकडताय, प्रशासनाला पुढे करताय, त्यांना दाबताय, जेलमध्ये डांबताय. नेमकं तुम्ही कशासाठी मुख्यमंत्री झालेला आहात? इथल्या सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या मागणी मान्य करण्यासाठी झालेला आहात ना? बरं, तुम्ही निवडून यायच्या आधी या धनगर बांधवांसोबत होतात आणि निवडून आल्यानंतर तुम्ही असे बरोबर हात वर केले. त्यांनी बघायचं कोणाकडे? पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्ही अंमलबजावणी करणार होता धनगर आरक्षणांची. आता तुम्ही म्हणाल धनगरांना तर आधीच आरक्षण दिलेलं आहे. धनगर बांधवांना आता आरक्षण आहे. काय माहितीये? धनगर समाजातील सध्या आरक्षण भटक्या जमाती म्हणजे NTC प्रवर्गामध्ये 3.5% आरक्षण आहे. आणि महाराष्ट्रामध्ये धनगर बांधव किती आहेत? 2.5 ते 3 कोटी. म्हणजे महाराष्ट्रातला 2 नंबरची सगळ्यात मोठी जात. आता त्यांची मागणी काय आहे? अनुसूचित जाती म्हणजे ST प्रवर्गामध्ये त्यांना आरक्षित करावं, त्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं. त्याचं कारण काय? मध्य प्रदेशमध्ये हाच धनगर समाज धनगड नावाने ओळखला जातो आणि तिथं तो ST मध्ये आहे. पण इथं धचा म झाला म्हणजे डीच्या जागी R झालं आणि धनगडचं धनगर झालं. एवढाच फरक आहे. मग त्याच्यामुळे महाराष्ट्रातील 2.5 ते 3 कोटी धनगर बांधव STच्या आरक्षणापासून वंचित राहिले. मुळातच हा समाज अगदी हाल अपेष्टा सहन करून रोज जगतो, रोज हल्ले सहन करतो, रोज अडचणींचा सामना करतो. त्यांचे लेकरं शिकतात, बळच शिकतात. त्यांचं एक तर पाठीवर बिराड असतं तरी शिकतात आणि त्यांना नोकऱ्याच्या वेळेस अडचणी येतात. मग तुम्ही बी देतो म्हणून सांगितलं, त्यांनी तुम्हाला भरभरून मतदान दिलं आणि आता तुम्ही त्यांनाच डांबून जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करत असाल तर तुमचा जाहीर निषेध आहे. या धनगर बांधवांच्या आरक्षण लढ्यामध्ये रविराज साबळे पाटील कायमस्वरूपी तुमच्या सोबत आहे. दीपक बोराडे, तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत.